अगोदरच वॉर्निंग देते, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या रिस्कवरती पाहतायत. असं वातावरण आणि बेकिंगचा स्मेल, मला असं वाटतं की ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि मला आज ॲक्च्युली बिस्किट खाण्याचं खूप जास्त मन करतं आहे, आणि ते पण गव्हाच्या पिठाचे, प्लस ते पण चॉकलेटवाले. सो मी म्हटलं की ते आज बनवूयात आणि तुमच्यासोबत पण ती रेसिपी मी शेअर करते. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. अमेझिंग बनतात ते बिस्किट, अमेझिंग. ओके, मी अमूलचं अनसॉल्टेड बटर घेतलेलं. मी पूर्ण स्टिक्की यूज करणार होते, पण त्यातले 2-3 चम्मच मी फक्त काढून ठेवलेले. आणि बटर मी चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलेलं अगोदर, आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ॲक्च्युली ॲड केलेली ब्राऊन शुगर. सो ब्राऊन शुगरलासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलेलं, आणि नंतर मग मी त्याला मिक्स केलेलं. सो हे मी दोन्ही पण मी मस्तपैकी एकदम मिक्स करून घेतले, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2-3 ड्रॉप्स मी व्हॅनिला एसेन्सचे टाकलेले. व्हॅनिला एसेन्स टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये अंडं फोडून टाकलेलं, आणि ह्या बॅटरला मी ॲक्च्युली चांगल्या प्रकारे अगोदर मिक्स करून घेतलेलं. सो हे थोडंसं माझ्याकडं लिक्विडी झालेलं होतं, पण मला बिस्किटची क्वांटिटी जास्त बनवायची होती, त्यामुळे मी त्याला चांगल्या प्रकारे मिक्स केलं, आणि ते मिक्स केल्यानंतर ते थोडंसं थिक शेपमध्ये झालेलं. आणि त्यानंतर मग मी माझे जे ड्राय इंग्रेडियंट्स होते ॲक्च्युली मी ते त्याच्यामध्ये टाकलेले. इथे तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने मी ॲक्च्युली बॅटर केलेलं. मग ड्राय इंग्रेडियंट्समध्ये बेकिंग सोडा आणि गव्हाचं पीठ टाकणार होते, जे की मी ते मिक्स केलेलं, आणि थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट त्याच्यामध्ये मी टाकलेलं टेस्टसाठी. चॉकलेटमध्ये मी अजिबात कंजूसी केली नाही, कारण की मला डबल चॉको चिप्स बनवायचे होते, त्यामुळे मग मी एवढी सगळी एक अमूलची डार्क चॉकलेट कॅडबरी मी टाकून दिलेली होती. ते झाल्यानंतर मग मी त्यांना मस्तपैकी एक बॅटर तयार करून घेतलेलं, आणि त्याला मी बिस्किटचा शेप दिला, आणि त्याला मी 160 डिग्रीवरती 15 मिनिट्स कुक करून घेतलेला. अशा पद्धतीने आपले डार्क चॉकलेट चिप्स तयार झाले.